नमस्कार. घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जसं की तुम्ही थंबनेलला पाहिलंच आहे की आज आपण गवारमध्ये बेसन घालून अतिशय भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत, जी की तुम्ही या अगोदर कधीही बनवली नसेल आणि एकदा जर बनवली ना तर आठवड्यातून 3-4 वेळा नक्कीच बनवून खाल, इतकी भन्नाट आणि चविष्ट बनते. चला तर मंडळी, याचा आपल्याला काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ अजिबात जरासुद्धा कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. वेळ न घालवता चला आपण आजच्या रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही जर घरगुती भोजन चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, त्यापुढील बेल आयकॉनही प्रेस करा. सर्वात अगोदर इथे आपल्याला गवारीच्या शेंगा घ्यायच्या आहेत. तर या ज्या शेंगा आहेत ना, त्या देशी गवारीच्या शेंगा इथे मी घेतलेल्या आहेत, त्यामुळे आपल्या भाजीची चव आणखीनच वाढणार आहे. तर या शेंगा अगोदर आपल्याला स्वच्छ पाण्याने व्यवस्थित अशा धुवून घ्यायच्या आहेत. तुमच्याकडे जर देशी गवारीच्या शेंगा नसतील तर साध्या गवारीच्या शेंगासुद्धा तुम्ही वापरू शकता, ज्याला की आपण पुणेरी गवार म्हणतो, ती वापरली तरीसुद्धा चालेल. आता शेंगा स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतल्या होत्या, त्यानंतर कोरड्या कापडाने याला व्यवस्थित असं पुसून घेतलेल्या आहेत. आता शेंगा आपल्याला निवडून घ्यायच्या आहेत, म्हणजेच मोडून घ्यायच्या आहेत. तर पहा, अशा पद्धतीने शेंगाचं जे पुढचं टोक असतं आणि लास्टचं शेवटचं टोक असतं ते आपल्याला असं मोडून काढायचं. त्यानंतर शेंग अशी 2 भागामध्ये मोडायची आणि खाली खेचायची, म्हणजे यावरच्या ज्या शिरा असतात ना, त्या गवारीच्या शिरासुद्धा निघाल्या जातात. अशा पद्धतीने आपण ही संपूर्ण गवार व्यवस्थित अशी निवडून घेऊया, मोडून घेऊया. इथे मी ही सर्व गवार व्यवस्थित अशी निवडून घेतली. आता लगेच आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आहे. कढई व्यवस्थित गरम झाली की त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये आपण निवडलेल्या गवारीच्या शेंगा घालूया. गवार घालायची आहे आणि आता आपल्याला या गवारमध्ये बेसन पीठ घालायचं आहे. गॅस इथे मात्र आपल्याला मंदच ठेवायचा आहे. तर साधारणतः 2 मोठे चमचे म्हणजेच पाव वाटी इतपत आपण बेसन घेतलेलं आहे. हे संपूर्ण बेसन आपण गवारीच्या शेंगामध्ये घालूया आणि त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. गवार आणि हे बेसन आपल्याला दोन्ही व्यवस्थित असं बारीक गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. गवार आणि बेसन आपण व्यवस्थित असं अगोदरच भाजून घेतलं तर गवार पटकन अशी शिजली जाते आणि बेसनसुद्धा भाजल्यामुळे भाजीची चव आणखीनच वाढते. 1-2 मिनटं आपल्याला बारीक गॅसवरती गवार आणि बेसन व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. छान असं खमंग भाजलं गेलं पाहिजे. बेसन भाजल्याचा वास खूपच मस्त येतो. तर पहा, असं खमंग आपण बेसन आणि शेंग दोन्ही व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे. आता आपल्याला ना यामध्ये घालायचं आहे मीठ. थोडंसं मीठ घालायचं आहे. मीठ घालून छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आता ना आपल्याला यावरती थोडासा पाण्याचा शिपका द्यायचा आहे. जास्त पाणी नाही द्यायचं, अगदी थोडंसं पाण्याचा शिपका द्यायचा आहे. गवार भाजली गेली की त्यानंतरच आपल्याला पाण्याचा शिपका द्यायचा आहे. बेसनसुद्धा भाजल्यानंतर, कारण कच्चं बेसन असतं त्यावेळी जर पाण्याचा शिपका दिला तर बेसन कडेला चिकटून बसतं, त्यामुळे भाजल्यानंतर याला छान असा पाण्याचा शिपका द्यायचा आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता ना आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 3 ते 4 मिनटं मध्यम गॅसवरती गवार आपण छान अशी अजून भाजून घेऊया किंवा याला वाफवून घेऊया. झाकण ठेवल्यामुळे गवार छान अशी वाफली जाते. 1-2 मिनटानंतर आपण अधूनमधून याचे झाकण काढून व्यवस्थित अशी गवार एकदा मिक्स करून घेऊया, म्हणजे गवार छान अशी वाफवली जाते. आता पुन्हा यावरती झाकण ठेवूया आणि आणखीन 2 मिनटं आपण गवार छान अशी वाफवून घेऊया. तर अशी गवार वाफवून घेतली ना तर पहा, अर्धी कच्ची अशी वाफली जाते, त्यामुळे भाजी अगदी पटकन शिजली जाते. आता आपण यावरचं झाकण काढू आणि इथे पहा, आपण गवार छान अशी वाफवून घेतलेली आहे. बेसनसुद्धा छान असं वाफलं गेलेलं आहे, भाजलेलं आहे. आता ही भाजून घेतलेली गवार आपण लगेचच एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि आता याच भांड्यामध्ये, याच कढईमध्ये आपण गवार फोडणी घालूया, म्हणजे आपल्या भांड्याचा पसारासुद्धा जास्त होत नाही. आता या कढईमध्ये आपल्याला घालायचं आहे तेल. 2 चमचे आपण तेल घालूया. तेल व्यवस्थित असं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये घालायचं 1 छोटा चमचा मोहरी. मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये घालायचं 1 चमचा जिरे. जिरेसुद्धा छान असे फुलू द्यायचे. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला ठेचलेला लसूण आणि कढीपत्ता घालूया. सोबतच बारीक चिरलेला 1 मध्यम आकाराचा कांदा घालायचा आहे. आणि आता कांदा छान लालसर होईपर्यंत आपण तेलामध्ये परतवून घेऊया. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही माझा आजचा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात
मला कमेंटमध्ये नक्की कळवा, म्हणजे मलासुद्धा समजेल की आपल्या घरगुती भोजनच्या अशा युनिक आणि भन्नाट रेसिपीज कुठपर्यंत पोहोचतात. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार नक्कीच मानता येतील. पहा, इथे आपण कांदा छान लालसर होईपर्यंत, गुलाबी रंग येईपर्यंत तेलामध्ये परतून घेतलेला आहे. आता आपल्याला यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. टोमॅटो आपल्याला हलकासा मऊसूद होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. ही रेसिपी खूपच भन्नाट आहे आणि चविष्ट आहे. सोबतच आपल्याला रोज रोज त्याच प्रकारची गवार खाऊन सुद्धा कंटाळा येतो. अशा वेळेस वेगळा प्रकार म्हणून तुम्ही अशा पद्धतीची गवार एकदा नक्की बनवून पहा. मला खात्री आहे तुम्हाला ही गवारीची रेसिपी नक्कीच आवडेल. पहा, इथे आपण टोमॅटो छान मऊसूद होईपर्यंत परतवून घेतलेला आहे. आता आपल्याला यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. अगदी घरगुती जे काही मसाले असतात तेच मसाले आपण यामध्ये वापरणार आहोत. यामध्ये घालूयात आपण काळं तिखट, म्हणजेच आपला घरगुती मसाला घालायचा आहे. 1 चमचा लाल तिखट घालायचा आहे. सोबतच थोडीशी हळद घालूया आणि आता हे सर्व मसाले आपण यामध्ये छान व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. बस, आपण जे काही घरामध्ये अवेलेबल असलेले मसालेच यामध्ये वापरलेले आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तुमच्या रोजच्या भाजीचे मसाले असतात ते यामध्ये घालू शकता. मसाले तेलामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेतले. आता यामध्ये आपण भाजून घेतलेली गवार घालूयात. गवार घालून छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. तर मंडळी, आपण गवार भाजताना यामध्ये थोड्याशा प्रमाणामध्ये मीठ घातलं होतं, त्यामुळे भाजीमध्ये मीठ घालताना यावेळेस आपल्याला बेताने किंवा अंदाजाने मिठाचा वापर करायचा आहे. मीठ घालून छान व्यवस्थित एकजीव असं मिक्स करून घेऊया. आता यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरही घालूया. कोथिंबीर घालून अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपल्याला गवार शिजण्याकरता थोडंसं पाणी घालायचं आहे. अगोदरच आपण गवार भाजून घेतली त्यामुळे गवार पटकन शिजली जाते. फक्त अर्धा ग्लास यामध्ये आपण पाणी घातलेलं आहे. पाणी घालून व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला गवार शिजवून घ्यायची आहे. मध्यम गॅसवरती आपण गवार व्यवस्थित शिजवून घेऊया. भाजीला उकळी आली की यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅस अगदी बारीक करायचा. बारीक गॅसवरती 3 ते 4 मिनिटांमध्ये आपली गवारची शेंग मस्त परफेक्ट अशी शिजते. आता आपण यावरचं झाकण काढूया. पाहू शकता, अगदी मस्त अशी इथे आपली गवारीची शेंग शिजलेली आहे. छान अशी आपली बेसनामधील ही गवारीची भाजी तयार झालेली आहे. पाहू शकता, दिसायला किती सुंदर दिसते ना, त्यापेक्षा चवीलासुद्धा खूपच भन्नाट झालेली आहे. तुम्हीसुद्धा अशा स्वरूपाची गवार एकदा नक्की बनवून पहा. मला खात्री आहे तुम्हाला अशी गवारीची भाजी खूपच जास्त आवडेल. यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि गॅस बंद करूया. गरमागरम अशी ही गवारीची भाजी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत सर्व करू शकता. चवीला तर खूपच जबरदस्त लागते. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. जरासुद्धा आवडली असेल तर एक लाईक करा आणि आताच आपल्या घरगुती भोजन अस्सल मराठमोळा चॅनलला सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. आपल्या चॅनलवरती मी अशाच खूप साऱ्या भन्नाट, युनिक आणि घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यांमध्ये तयार होणाऱ्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत. त्यासुद्धा एकदा नक्की चेक करा. मला खात्री आहे तुम्हाला आपल्या सर्व रेसिपीज जरूर आवडतील आणि ही आजची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला अजिबातच विसरू नका. चला मग मंडळी, आपण भेटूया आपल्या पुढच्या एका नवीन आणि अशाच भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी रहा. आजची रेसिपी तुम्ही अगदी शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चला तर मंडळी, भेटूया नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.